यड्राव फाट्याच्या खड्ड्यांचा वाढदिवस. सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर संताप. यड्राव फाटा चौकातील रस्त्याच्या दुरवस्थेने नागरिक त्रस्त असून सामाजिक कार्यकर्ते श्याम आठवले यांनी अनोख्या आंदोलनातून सार्वजनिक बांधकाम विभाग हातकणंगले व लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षाचा निषेध केला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा वाढदिवस केक कापून साजरा करत आठवले यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर कडक शब्दांत प्रहार केला. गेली 1.5 वर्षे यड्राव फाटा चौकातील रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. दररोज लहान मोठे अपघात, वाहतूक कोंडी आणि धुळीचे साम्राज्य हे येथील नागरिकांचे नशीब झाले आहे. रस्ता सुस्थितीत नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग हातकणंगले यांना याचे सोयरसूतक नाही. शरद कॉलेज ते पार्वती इंडस्ट्री इस्टेट दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणाबाबत सुमारे 250 जणांना सार्वजनिक बांधकाम विभागाने अंतिम नोटीस बजावली. नोटिसीची मुदत संपून 10 दिवस उलटले तरी विभागाला अतिक्रमण हटवण्याचा मुहूर्त सापडलेला नाही. कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या या चालढकलीमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. संतप्त श्याम आठवले यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. येत्या 8 दिवसांत रस्ता अतिक्रमण मुक्त करून खड्डेमुक्त न केल्यास आम्ही या रस्त्याचे 13वे घालू असे जाहीर करत त्यांनी बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणावर आसूड ओढले. इचलकरंजी व शिरोळच्या आमदारांनी या गंभीर प्रश्नाकडे पाठ फिरवली आहे. हे लोकप्रतिनिधी जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर गप्प आहेत. रस्त्यासाठी निधी आणणे, प्रशासनावर वचक ठेवणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना दोन्ही आमदारांनी येथील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. सर्वसामान्य नागरिकांची एकच मागणी आहे की इचलकरंजी व शिरोळच्या आमदारांनी तात्काळ हस्तक्षेप करावा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हातकणंगले यांच्याकडून युद्धपातळीवर अतिक्रमण हटवून रस्ता करून घ्यावा. अन्यथा जनता येणाऱ्या काळात या निष्क्रियतेचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. जवळपास 1.5 वर्षे रस्ता खड्ड्यात असताना बांधकाम विभागाचे अभियंते काय करत होते असा सवाल नागरिक विचारत आहेत. केवळ नोटिसांचा खेळ करून जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? अपघातात एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? यड्राव फाट्याच्या खड्ड्यांनी आता प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे वाभाडे काढले आहेत. वाढदिवस साजरा करण्याची वेळ नागरिकांवर आणणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग हातकणंगले व भिन्न लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावेच लागेल. महान कार्य न्यूजसाठी बसगौंडा कडेमणी, तारदाळ.